नमस्कार, ठाकूर मसाले चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला किंवा ज्याला आपण काजू करी असेही म्हणतो ती बनवणार आहोत. अगदी घरच्या घरी कमी साहित्यात कमी वेळात झटपट बनवून तयार होते. अतिशय चमचमीत आणि चवदार असा हा काजू मसाला बनवून तयार होतो. तर चला बघूया आपण रेसिपी. काजू मसाला बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण व्हाईट ग्रेव्ही बनवणार आहोत. तर त्यासाठी या ठिकाणी मी घेतला आहे 2 मोठे चमचे भरून मगज बी, ज्याला आपण टरबुजाच्या बिया असेही म्हणतो. तर ह्याला अर्धी वाटी पाण्यामध्ये 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचे आहे. जास्त पाणी काही टाकायचं नाही, फक्त अर्धा वाटी पाण्यामध्ये भिजत घालायचं. त्यासोबतच मी 10 ते 12 काजू घेतलेले आहेत एका वाटीमध्ये. त्यालासुद्धा अर्धी वाटी पाण्यामध्ये 15 ते 20 मिनटं भिजत ठेवायचं आहे. गॅसवर एक कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक मोठा चमचा भरून मी तूप घेतलं आहे. हे साजूक तूप मी घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकतात. त्यामध्ये ॲड करणार आहेत 1 वाटी भरून काजू. वजनी 150 ग्रॅम हे काजू आहेत. मध्यम आचेवर हे काजू आपल्याला लाईट गुलाबी रंगावर छान फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप जास्त अशा ब्राऊन रंगावर हे तळायचे नाही आहेत. हलकासा रंग बदलला आहे काजूचा. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते. सर्व प्लेटमध्ये काढून घेतलेत काजू. हे आता बाजूला ठेवून घ्यायचे आहेत आणि उरलेल्या ह्या तुपामध्येच काही खडे मसाले ॲड करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी मी 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिरे आणि छोटा दालचिनीचा तुकडा ॲड केला आहे. 2 तेजपान आणि 2 मीडियम साईज कांदे थोडे जाडसरच कापून घेतले आहेत ते ॲड करायचे आहेत. त्यानंतर 3 ते 4 आल्याचे तुकडे, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या ॲड करून मध्यम आचेवर हा कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला गेला आहे. कलरही त्याचा थोडासा चेंज झाला आहे. यावेळेस आता आपल्याला घालायचे आहे टोमॅटो. तर ह्या ठिकाणी मी 2 मीडियम साईज टोमॅटो थोडे जाडसरच कापून घेतले आहेत. ते सुद्धा ह्या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचे. मीडियम फ्लेमवर झाकण ठेवून 10 मिनटं हा कांदा छान मऊ होईपर्यंत वाफवायचा आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये शिजवलेले हे मगज बी काढून घ्यायचे आणि अगदी 3 ते 4 चमचेच पाणी त्यात टाकायचं आहे. आणि हे काजूसुद्धा सोबतच मिक्सरच्या जारमध्ये काढून याची बारीक अशी फाईन पेस्ट बनवून घ्यायची. ग्राइंड करत असताना पाणी मात्र जास्त वापरू नका, कारण आपल्याला त्याची अशी स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. अशा पद्धतीने 10 मिनटं झालेली आहेत. आता आपण झाकण उघडून बघूया. तर कांदा आणि टोमॅटो हे छान शिजले आहेत. टोमॅटो अतिशय मऊ झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. थंड झाल्यानंतर कांदा आणि टोमॅटोचं हे मिश्रण मिक्सरमध्ये पाणी न टाकता अतिशय बारीक असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. टोमॅटो जर खूप छान मऊ शिजला तर पाणी टाकायची गरज पडत नाही. बघा किती फाईन अशी ही पेस्ट बनवून तयार आहे. त्याला मी एका बाउलमध्ये बाजूला काढून घेते. गॅसवर मी कढई तापायला ठेवली आहेत आणि कढई तापली की त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घेतलं आहे. त्याऐवजी पूर्ण तुम्ही तेलसुद्धा घेऊ शकतात किंवा तेल आणि तूप एकत्रसुद्धा घेऊ शकतात. तर तूप छान तापलं आहे आणि त्यामध्ये घालायचे आहेत 1 चमचा भरून जिरे आणि कांदा टोमॅटोचं जे आपण वाटण बनवून घेतलं होतं ते आता पूर्ण ॲड करायचं आहे. गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवर हे मिश्रण सतत ढवळत व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. काजू मसाला करत असताना ही प्रोसेस अगदी महत्त्वाची आहे. 7 ते 8 मिनिट झालेले आहेत आणि आता ग्रेव्हीचा कलर चेंज झाला आहे आणि ग्रेव्हीने तेल पण सोडलं आहे. आता ह्या स्टेपवर आपल्याला काही मसाले ॲड करायचे आहे. तर 1 चमचा घेतले आहे हळद,
1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने पूड घेतली आहे. तर रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला आहे म्हणून ह्या ठिकाणी मी वापरत आहेत ठाकूर किचन किंग मसाला. ठाकूर मसाल्यांच्या सर्व प्रोडक्टची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तेथून तुम्ही ऑर्डर करू शकतात. तर नक्की ट्राय करून पहा. तर 1 चमचा घातला आहे मी ठाकूर किचन किंग मसाला आणि हे सर्व मसाले या ग्रेव्हीमध्ये 1 ते 2 मिनटं स्लो फ्लेमवर पुन्हा परतून घ्यायचे आहे. मसालेसुद्धा छान परतले गेलेले आहेत आणि आपण आता यामध्ये जी आपण व्हाईट ग्रेव्ही बनवून घेतली होती ती ॲड करायची आहे. 2 ते 3 मिनिट ह्या मसाल्यामध्ये ही ग्रेव्ही व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. ही व्हाईट ग्रेव्ही वापरल्यामुळे भाजीला खूप छान स्वाद येतो आणि भाजीला टेक्स्चरही खूप छान येते. ही व्हाईट ग्रेव्ही मसाल्यासोबत एक छान परतली गेली आहे, एकजीव झालेली आहे. आणि आता आपण यात ॲड करणार आहोत थोडंसं पाणी. तर ह्या ठिकाणी मी 2 वाट्या पाणी वापरलं आहेत. तर पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात, परंतु काजू मसाल्याचा जो रस्सा आहे तो दाटसरच असतो, त्यामुळे तुम्ही पाणी जास्त वापरू नका. त्यानंतर ॲड करायचं आहे चवीपुरतं मीठ आणि मीडियम गॅसवर 5 मिनिटं झाकण ठेवून एक उकळी येऊ द्यायची आहे. भाजीला छान उकळी आली आहे आणि आता त्यामध्ये ॲड करायचं आहे 1 चमचाभर कसुरी मेथी. त्याला हातावरच असं चोळून ॲड करायचं आहे. फ्राय केलेले हे काजू आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर ही आपली काजू मसाला अगदी रेडी आहे. नानसोबत, चपातीसोबत किंवा जिरा राईससोबत तुम्ही खाऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.